देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. ज्या वेळेला आपण हा निर्णय केला की मुलींना आणि मुलांना 50% ट्युशन फी आणि एक्झाम फी, म्हणजे कॉलेजमधल्या 2 महत्त्वाच्या फीजमध्ये आपण 50%च्या ऐवजी मुलींना 100% माफी करू. त्याच वेळेला एक आणखीन अडचण अशी लक्षात आली की त्या ट्युशन फी आणि एक्झाम फी व्यतिरिक्त एक अदर फी नावाने एक मोठा फीचा भाग असतो आणि मग ती दिली नाही म्हणून मग हॉल तिकीट अडवलं जातं आणि ती कंपॅरेटिव्हली ट्युशन फी आणि परीक्षा फीपेक्षा थोडी जास्त असते. ती कोण डिझाईन करतं तर प्रामुख्याने आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजची विद्यापीठ डिझाईन करतं. विद्यापीठामध्येच एव्हरेज 500 कॉलेजेस आहेत, त्यामुळे दरवर्षी इतक्या सगळ्यांची डिझाईन करून देणं होत नाही आहे. मग प्रोफेशनल कॉलेजचं कोण करतं तर शुल्क नियंत्रण समिती करतं, FRA करतं. तर आम्ही आता FRAला जूनपासून ट्युशन फी आणि परीक्षा फी ठरवण्याच्या बरोबरीने अदर फीसुद्धा FRAने ठरवली पाहिजे असा निर्णय केला. त्यामुळे एक्स्ट्रा फी, जादा फी, कॉलेजमध्ये स्विमिंग टँक आहे त्याची फी, अरे म्हणजे स्विमिंग टँकचा मी फायदा घेत असेल तर मी भरेन ना, सगळ्यांना भरावी लागते. मग ती वाजवी नसते, अवाजवी असते. आता ती प्रोफेशनल कॉलेजेसपुरती FRA ठरवेल. असंही करता येईल का असा एक प्रयत्न चालला आहे. थोडं बजेटमध्ये कसं बसतं की जर ट्युशन फी आणि परीक्षा फी आम्ही भरतो तर मी अदर फी आम्ही डिझाईन केलेली सुद्धा आम्ही कॉलेजना रिएम्बर्स करण्याची स्थितीमध्ये आहोत का याचा थोडा फायनान्शियल बोलून निर्णय करू, पण किमान ती वाजवी ठरावी असा प्रयत्न प्रोफेशनल कॉलेजच्या बाबतीत करतो.